मंडळी, तारीख होती 20 जून 2022. शिवसेनेतल्या काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलं आणि 20 जूनच्या रात्री शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतला गेले आणि 21 जूनपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली, ज्याचा परिणाम म्हणून 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. आणि तेव्हापासून शिवसेनेचे दोन गट एकमेकांच्या समोर कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले. आणि हे सगळं घडण्याचं कारण होतं पक्षातलं अंतर्गत मतभेद. मंडळी, आता पुन्हा एकदा शिवसेनेत असाच एक संघर्ष निर्माण झालाय आणि त्याचं सुद्धा कारण आहे अंतर्गत मतभेद. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा दोन गट तयार झालेत. एक म्हणजे संजय राऊत आणि त्यांच्या समर्थकांचा गट आणि दुसरा म्हणजे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांचा गट. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय? ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार का? आणि संजय राऊत बंड करतील असं का बोललं जातंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात आणि राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची अर्थात उबाटाचे खासदार फुटणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे संजय राऊतांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर काही खासदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बोलले असा दावा केला जातोय. त्यामुळे आदित्य ठाकरे चांगले संतापलेले आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राज्यसभेची सीट शरद पवारांना दिली जाईल असं वातावरण निर्माण केल्यानं काही खासदार संजय राऊतांवरती भडकलेले आहेत. यातच संजय राऊत यांची मुदत संपल्यानंतर ते पुन्हा खासदार होणार नाहीत असं आदित्य ठाकरेंनी जाहीर केल्यानं वातावरण अजून जास्त चिघळल्याचं दिसतंय. परिणामी येणाऱ्या काही दिवसात या मतभेदाचं रूपांतर फोडाफोड होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची सेना फुटणार अशी चर्चा रंगली आहे. आणि त्यामुळेच ठाकरेंच्या सेनेत काय चाललंय याची चाचपणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या रविवारी म्हणजे 22 मार्चला मातोश्रीवर आपल्या खासदारांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत जे घडलं त्याची माहिती आता चव्हाट्यावरती आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या फुटीच्या बातम्यांना जास्तच बळ मिळालेलं आहे. पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी हातची गेल्यानं संतप्त झालेल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी बैठकीत पक्षप्रमुखांसमोर आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. आय वॉन्ट टू प्रोटेस्ट असं म्हणत राज्यसभेच्या जागेसाठी राऊत यांनी वारंवार शरद पवार यांचं नाव का घेतलं असा संतप्त सवाल चतुर्वेद्यांनी पक्षप्रमुखांना विचारला आणि त्या रागात तडकाफडकी त्या बैठकीतून निघून गेल्या. तर दुसरीकडे दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या उबाटा खासदारांच्या बैठकीवरून नाराज असलेले आदित्य ठाकरे राऊतांवरती चांगले संतापलेले दिसले आणि 2028ला राऊत राज्यसभेत नसतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परिणामी या बैठकीमध्ये उबाटाचे दोन गट पडले होते असंही बोललं जाते. एक अर्थात आदित्य ठाकरेंचा गट आणि दुसरा संजय राऊत यांचा एक गट. या नाराजी नाटकानंतर बैठकीत पक्षातलाच एक खासदारानं प्रियंका चतुर्वेदी यांच्या कामगिरीवरती प्रश्न उपस्थित केला. चतुर्वेदींना पक्षानं 6 वर्ष संधी देऊन पक्षाला त्यांचा नेमका काय फायदा झाला असा सवाल या खासदारांनी उपस्थित केला. यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला घेत राऊत काही बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, अंतिम निर्णय माझाच असेल असं सांगत त्या खासदाराला तुचाण्याचा प्रयत्न केला. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना भावनिक आवाहनही केलं. भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक मला म्हणतात की तुमचे खासदार फुटणार, पण माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्या जीवावरती लढत आहे. तुम्हाला तसं वाटत नसेल तर मला स्पष्ट सांगा, मी थांबतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि उबाटात झालेल्या चर्चेचाही उरगडा बैठकीत झालेला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती माझ्याकडे केली होती. मात्र तुम्ही याबाबत थेट शरद पवारांशी बोला. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही उपयोग होणार नाही असं आपण काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं होतं असं स्पष्ट केलं. खरं तर राज्यसभेतील रिक्त पदांसाठी निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच या मुद्द्यांवर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भूमिका परस्पर विरोधी होत्या. हे या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत होतं. राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू होताच सर्वप्रथम महाविकास आघाडीकडून संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव पुढे केलं. शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा स्वतः बोलावून दाखवलेली आहे. त्यामुळे मवियातून शरद पवार यांच्या नावावर एकमत होईल असं राऊत म्हणाले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे यांना या जागेबद्दल विचारले असता ही जागा आमच्या हक्काची आहे, ती आम्हालाच मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे, अशी परस्पर विरोधी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली होती.
मात्र आदित्य ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेणं शक्य नसल्यानं दुसऱ्या दिवसापासूनच राऊत यांनी काहीशी नरमाईची परंतु शरद पवार यांच्याच बाजूने झुकणारी भूमिका घेण्यास सुरुवात केली. राज्यसभेची जागाही उबाडाचीच आहे, परंतु शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे मवियातील घटक पक्षांचे प्रमुख नेते एकत्रितपणे याबाबतचा निर्णय घेऊ असं राऊत म्हणू लागले. पुढे मवियानं या जागेसाठी शरद पवार यांचंच नाव पुढे गेलं. तेव्हापासून आदित्य ठाकरे संजय राऊतांवरती नाराज होते. याच दरम्यान संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उबाटाच्या खासदारांची एक बैठक झाली. या बैठकीत काही खासदारांनी थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बाहेर पडलं पाहिजे, महाराष्ट्रभर दौरे केले पाहिजेत, त्याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणार नाही असा नाराजीचा सूर काही खासदारांनी लावला. तर काहींनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचा विचार करून त्यांच्या हिंडण्या फिरण्याला मर्यादा आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी तरी महाराष्ट्र फिरलं पाहिजे असं मत मांडलं. दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये कोण काय बोललं हे आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचलेलं होतं. त्यामुळे मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज होते. संपूर्ण बैठकीत ते काही बोलले नाहीत असं देखील बोललं जातंय. दरम्यान या बैठकीनंतर ठाकरे गट फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच या संदर्भात संजय राऊतांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता राऊत यांनी मी त्या बैठकीला हजर नव्हतो असं म्हणत कानावर हात ठेवले. त्यावेळी आमच्या पक्षात कसलीही नाराजी नाही, तुम्ही म्हणता तसं काही बैठकीत झालं असेल असे मला वाटत नाही असे राऊत म्हणाले. पण मंडळी, याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आल्याचं बोललं जातंय. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री संजय शिरसाट यांना विचारला. यावर शिरसाट म्हणाले की शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफुसीच्या घटना समोर येत आहेत. राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदी यांना का दिली नाही याची कारणं काय आहेत यावर आम्ही बोलणार नाही. तसंच संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का सुचवलं याचीही वेगळी कारणं आहेत. मात्र ठाकरे गटातील अंतर्गत जी भांडणं सुरू आहेत ते टोकाला गेलेले आहेत आणि याचा लवकरच फोट होईल असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरे सेना फुटीच्या चर्चांना जास्त उधाण आलेलं आहे आणि या सगळ्या घडामोडीनंतर संजय राऊत काही समर्थकांना घेऊन बंड करतील असं देखील बोललं जातंय. पण मंडळी, एकंदरीत पाहिलं तर चित्र खूपच क्लिअर आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता जवळपास तसंच काहीसं वातावरण पुन्हा तयार होताना दिसतंय. पण ह्यावेळी केंद्रस्थानी आहेत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातले वाढते मतभेद. राज्यसभेच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद आता थेट गटबाजीपर्यंत पोहोचलेला आहे. एका बाजूला राऊत यांची शरद पवार यांच्या नावाला दिलेली पसंती, तर दुसऱ्या बाजूला ही आमची हक्काची जागा आहे अशी आदित्य ठाकरेंची ठाम भूमिका. या दोन वेगळ्या स्टँडमुळे पक्षातला तणाव उघडपणे समोर आलेला आहे. त्यातच प्रियंका चतुर्वेदी सारख्या नेत्यांनी बैठकीत उघड नाराजी व्यक्त केल्याने ही केवळ चर्चा नसून आतमध्ये काहीतरी खतखत चालू आहे हे स्पष्ट होतं. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच पुन्हा फूट पडणार का? खरं तर राजकारणात धूर आहे म्हणजे आग आहे असं सरळ नसतं. पण इतक्या सगळ्या घटना एकाच वेळी घडत असतील तर काहीतरी गंभीर सुरू आहे हे नक्की आहे. पण तरी लगेच 2022 सारखा मोठा बंड होईल असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल. कारण आजची परिस्थिती वेगळी आहे. पक्ष फुटल्यानंतर उरलेली ताकद, कोर्टाचे निकाल, चिन्हाचा मुद्दा या सगळ्यांमुळे आता प्रत्येक नेता जरा जपून पाऊल टाकतोय. आता राऊत बंड करतील का? सध्या तरी ते उघडपणे नाकारत आहेत. पक्षात नाराजी नाही असं ते म्हणतायत, पण राजकारणात स्टेटमेंट आणि ग्राउंड रियालिटी वेगळी असू शकते हे आपल्याला माहीतच आहे. 2028च्या राज्यसभेच्या संधीवरून जर त्यांना साईडलाईन केलं जाते असं वाटलं तर भविष्यात ते वेगळा मार्ग निवडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही जण तर ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बोलून दाखवतायत. पण हे सगळं अजून जरतरमध्येच आहे. आणि हो, शिंदे गटाकडूनही दावा केला जातोय की अजून काही लोक त्यांच्या संपर्कात आहेत. पण राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जुना संघर्ष पाहता तो पर्याय फारसा शक्य वाटत नाही. तर शेवटी निष्कर्ष काय? सध्या ठाकरेंच्या सेनेत अंतर्गत धुसफूस आहे हे नक्की आहे. गटबाजीचे चित्र स्पष्ट दिसतंय हे देखील खरं आहे. पण लगेच मोठा बंड होईल का याचं उत्तर अजून नाही, पण शक्यता नाकारता येत नाही असंच आहे. राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, जिथे मतभेद वाढतात तिथे फुटीची शक्यता नेहमी जिवंत असते. पण ती कधी आणि कशी येईल हे शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच कळत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरंच संजय राऊत बंड करतील का आणि ठाकरेंची सेना पुन्हा फुटेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.